आपण बटर पावभाजी बनवणार त्यासाठी सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहे. बटाटा, शिमला, फ्लावर, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, वाटाणा, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरचीचे वाटण, काश्मीरी रेड मिरची पावडर, धना पावडर आणि पावभाजी मसाला हे सर्व आपण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे कुकरमध्ये. त्याच्यावरती चवीनुसार मीठ, पावभाजी मसाला, पाणी, 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरमध्ये. कढई घेतलेली त्याच्यामध्ये बटर घातलेलं आहे. बटर घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घातलेलं आहे. बटर आणि तेल छान मिक्स झालं की आपण कांदा, परत आपण शिमला मिरची घातलेली आहे ते छान परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो घातल्यानंतर आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची छान परतून घेतलेली, काश्मीरी रेड मिरची पावडर, धना पावडर, चवीनुसार मीठ, सर्व भाज्या शिजवलेल्या मॅश करून घेतलेल्या आहे. त्याच्यामध्ये पाणी घालून छान असं फेटून घेतलेलं आहे आणि ते त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. कढईमध्ये छान अशी भाजी मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. पावभाजी मसाला, कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेतलेली आहे. आता आपली पावभाजी रेडी झाली. मम्मी लय भारी बनले, मला खूप आवडलं. आपण बटर पावभाजी बनवणार त्यासाठी सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहे. बटाटा, शिमला, फ्लावर, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, वाटाणा, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरचीचे वाटण, काश्मीरी रेड मिरची पावडर, धना पावडर आणि पावभाजी मसाला हे सर्व आपण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे कुकरमध्ये. त्याच्यावरती चवीनुसार मीठ, पावभाजी मसाला, पाणी, 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरमध्ये. कढई घेतलेली त्याच्यामध्ये बटर घातलेलं आहे. बटर घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घातलेलं आहे. बटर आणि तेल छान मिक्स झालं की आपण कांदा, परत आपण शिमला मिरची घातलेली आहे ते छान परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो घातल्यानंतर आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची छान परतून घेतलेली, काश्मीरी रेड मिरची पावडर, धना पावडर, चवीनुसार मीठ, सर्व भाज्या शिजवलेल्या मॅश करून घेतलेल्या आहे. त्याच्यामध्ये पाणी घालून छान असं फेटून घेतलेलं आहे आणि ते त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. कढईमध्ये छान अशी भाजी मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. पावभाजी मसाला, कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेतलेली आहे. आता आपली पावभाजी रेडी झाली.